2 ते 3 कोटी रुपयांचे कथित फसवणूक, 200 ते 300 शेतकरी आर्थिक संकटात, आरोपींवर गुन्हा दाखल आणि आता थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा. नेमकं बागलाण तालुक्यात काय घडतंय? पहा धक्कादायक विशेष रिपोर्ट. नमस्कार. आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून. कांदा आणि मका उत्पादन शेतकऱ्यांच्या तब्बल 2 ते 3 कोटी रुपयांचे कथित फसवणुकीचे प्रकरण आता अधिकच गंभीर बनत चालले आहे. सुमारे 200 ते 300 शेतकरी या प्रकरणामुळे आर्थिक संकटात सापडले असून न्यायासाठी त्यांनी प्रशासनाचे उंबरठे झिजवले आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आता 29 जून 2026 रोजी हरणबारी धरण येथे जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बाधित शेतकऱ्यांनी दिनांक 22 जून 2026 रोजी मुख्यमंत्री, पणन मंत्री, जिल्हाधिकारी नाशिक, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक आणि तहसीलदार बागलाण यांना निवेदन सादर केले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ताराबाद येथील मुक्ताई ट्रेडिंग कंपनी कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर अंतर्गत उपबाजार करंजाचा परवाना घेऊन परिसरातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांदा आणि मका खरेदी केला. व्यवहारादरम्यान विश्वास संपादन करून माल उचलण्यात आला. मात्र त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्यात आले नाहीत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेतकरी संघटनांच्या माहितीनुसार सुमारे 200 ते 300 शेतकरी बाधित. कथित फसवणुकीची रक्कम 2 ते 3 कोटी रुपये. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे भांडवल अडकले. पुढील शेती हंगाम धोक्यात, कुटुंबाचा उदरनिर्वाह संकटात. या प्रकरणी खालील व्यक्तींची नावे समोर आली आहेत: नारायण सुपडू बागुल, दत्तात्रय सुपडू बागुल, संदेश दत्तात्रय बागुल, जयेश नारायण बागुल, उमेश पाटील. या सर्वांविरोधात दिनांक 8 जून 2026 रोजी गुन्हा दाखल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कोट्यावधी रुपयांचा व्यवहार होऊन अद्याप अपेक्षित गतीने कारवाई झालेली नाही. वेळोवेळी निवेदन देऊन, अधिकाऱ्यांची भेटी घेऊन आणि संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता संतप्त शेतकरी अधिक आक्रमक भूमिका घेण्याची तयारीत आहेत. जलसमाधी आंदोलनाचा इशारा. न्यायासाठी लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दिनांक 29 जून 2026 रोजी हरणबारी धरण, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक येथे शेकडो बाधित शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की यापूर्वी प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलन स्थगित करण्यात आले होते, परंतु आता न्याय न मिळाल्यास आंदोलन अटळ असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राजकीय वर्तुळातही खळबळ. या प्रकरणामुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक पातळीवर हा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. सदर समस्या स्थानिक पातळीवर सुटली नाही तर सदर प्रश्न येत्या अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण आता बागलाणपुरते मर्यादित न राहता राज्य पातळीवरही गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाला थेट इशारा. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास अथवा आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. एकीकडे कर्जबाजारी शेतकरी, दुसरीकडे कोट्यावधी रुपयांचे अडकलेले पैसे. आरोपींवर गुन्हा दाखल, तरीही न्यायाची प्रतीक्षा. आणि आता 29 जून रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा. प्रशासन यावर काय निर्णय घेणार? आरोपींवर पुढील कारवाई होणार का? शेतकऱ्यांचे पैसे परत मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 29 जूनपूर्वी हा प्रश्न सुटणार की आंदोलन अटळ राहणार? याकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. आपल्याला काय वाटते? शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धडाकेबाज जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या आणि सत्य समोर आणणाऱ्या बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्तनिवेदिका जान्हवी भांबरेसह मुख्य संपादक उमेश मोरे, जायखेडा.